सोलकढी ही एकमेव अशी आहे जी बघूनच प्यावीशी वाटते, कारण सोलकढीचा रंगच मनाला इतका भावतो की लगेच ग्लास फस्तच होतो. यासाठी एक छोटीशी टिप सांगणार आहे, ज्यामुळे तुमचा सोलकढीचा रंग अतिशय परफेक्ट असा गुलाबी येतो. त्यासाठी ओलं खोबरं छानपैकी चिरून घेतले, हिरवी मिरची, आलं, एक छोटासा बिटाचा तुकडा घाला. यामुळे रंग आपल्या सोलकढीचा परफेक्ट असा गुलाबी यायला मदत होतो. बरेच वेळेला ना कोकम सिरप घातला तरी रंग तेवढा डार्क येत नाही. त्यासाठी छोटासा बिटाचा तुकडा घाला, परफेक्ट असा रंग येतो. त्याचबरोबर जिरंसुद्धा मी वाटताना घातले. पहिल्यांदा मी नारळाचं दूध काढून घेतलं, ते चाळणीच्या साहाय्याने छानपैकी गाळून घेतले. हे दूध तुम्ही वस्त्रगाळ करू शकता किंवा एखाद्या चाळणीच्या साहाय्याने अशा पद्धतीने गाळून घेऊ शकता. 2 वेळा मी एका नारळाचं दूध काढून घेतले. 2 ते 3 वेळा तुम्ही काढू शकता. तिसऱ्यांदा खूप पातळ येतं म्हणून मी काढलं नाही. चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा साखर घालून घ्यायची, कोथिंबीर, बर्फ आणि कोकम आगळ घालायचा. इथे मी कोकम आगळ अगदी 4 ते 5 चमचे घातलाय. सुंदर अशी आपली सोलकढी तयार झाली. तुम्ही रंग बघू शकता किती सुंदर आलाय. नक्की ट्राय करा. ही टिप नक्की वापरा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.